नमस्कार, जय महाराष्ट्र। कालच्या विधानसभा निकालानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा माध्यमांसमोर केली आहे। त्यांची पहिली प्रतिक्रिया माध्यमांना त्यांनी दिली आहे। आता या प्रतिक्रियेबद्दल सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या बातम्या बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली आहे। महायुतीला 230 पेक्षा जास्त जागांचं बहुमत मिळालं असताना उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाटेपेक्षा सुनामीच आली असं निकालावरून दिसत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। त्याचवेळी हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला की नाही काही हा मोठा प्रश्न आहे। याकडे पाहता सरकारला एखादं विधेयक विधानसभेत मांडण्याची गरज राहणार नाही असंही ते म्हणाले आहे। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा म्हणाले, तसं सगळे पक्ष संपवून फक्त एकच पक्ष शिल्लक ठेवण्याच्या दिशेने हा निकाल आहे का अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे। कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे देखील कळत नाही। हा निकाल अनाकलनीय आहे। त्यामागचं गुपित काही दिवसांत शोधावं लागेल, पण लोकांनी निराश होऊ जाऊ नये, खचून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे। त्यांनी प्रत्यक्षरित्या दाखवून दिलं आहे की त्यांना हा निकाल मान्य नाही। या निकालामागे नक्कीच कोणतं तरी षडयंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काही लोकांना हा निकाल EVMचा आहे असं वाटत आहे। कदाचित तसंही असू शकेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर काही बोलायची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू असं त्यांनी सांगितलं। वाढत्या महागाईची शाबासकी म्हणून महायुतीला हे मत मिळालंय का असंही उद्धव ठाकरे म्हणाले। नवं सरकार लाडक्या बहिणींना ते 2100 रुपये देत राहतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील आणि हे जुमले होते असं न म्हणता आश्वासने पूर्ण करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली। कुटुंब प्रमुख म्हणून माझं सगळं काही ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल यावर मला विश्वास बसत नाही। नक्की काहीतरी गडबड आहे असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे। उद्धव ठाकरे हे अप्रत्यक्षरित्या असं म्हणाले आहेत की महाराष्ट्र माझ्यासोबत असं वागू शकत नाही। या निकालामध्ये नेमकी काय गडबड आहे हे आम्ही लवकरच शोधून काढणार आहे। महाविकास आघाडीचे नेते नाना पटोलेंनी देखील या निकालावरती शंका उपस्थित केल्या आहे। यामागे काय संशय दडलेला आहे हे देखील ते उकरून काढणार आहेत। नेमकं कशाने एवढं त्यांना मागे आणलं हे देखील ते आता शोधून काढणार आहे। महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने अजून मोठी शंका उपस्थित केली जात आहे। आता नक्की महाविकास आघाडी यानंतर काय ठोस भूमिका घेते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला काय वाटतं, हा निकाल जनतेने दिला आहे की EVM मशीनने दिला आहे? आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।